एकच मिनिट. मी म्हटलं होतं ना तुला, तेही दिवस जातील. आता काट्यांचे नाही, फुलांचे दिवस आले. हो, खरंच कधी वाटलंच नव्हतं की असे फुलाचे दिवस आपल्या आयुष्यात येतील. काळूबाईनं मला इथे मावळखेडला आणलं आणि माझी रोलर कोस्टर राईडच सुरू झाली. एका वेगळ्याच चक्रीवादळात अडकले होते मी. म्हणजे कशाचाच अर्थ लागत नव्हता. अनेक संकटांना सामोरं जावं लागत होतं. माझी आणि संकेतची ताटातूट, माझ्यावर होणारे हल्ले आणि या सगळ्यातून नेहमी तू मला वाचवत होतास. आवडो न आवडो आपण सतत एकमेकांसमोर येत होतो. वाचवलं ना, पण सतत भांडत होतो आपण. मीही काय कमी भांडले नाही. आणि जेव्हा दादासाहेबांनी आणि घरच्यांनी हे लग्न आपल्यावर लादलं, तेव्हा तर आपलं भांडण टोकाला गेलं होतं. पण कळलंच नाही ना कधी हे भांडण प्रेमात बदललं ते. हो ना, भांडता भांडता कधी एकमेकांची काळजी करायला लागलो, पत्ताच नाही लागला. आता तर एका क्षणाचाही दुरावा सहन होत नाही. अरे तू मला सांगितलंस की खरं प्रेम काय असतं. फक्त तुझ्यामुळे कळलं मला. मला कळत नाहीये हे आता बोललं पाहिजे की नाही, पण सईचं आणि माझं प्रेम तकलात होतं. त्यात खरेपणा नव्हता. पण तुझ्यामुळे कळलंय मला. खऱ्या प्रेमाची परीक्षा संकटातच होते. प्रत्येक वेळी स्वतःवरचा अन्याय सहन करून तू माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलीस. आय एम सो प्राऊड ऑफ यू, सो प्राऊड ऑफ यू. आय लव्ह यू. आणि आता तर आपल्या आयुष्याला एक वेगळंच वळण येणार आहे. हो रे, म्हणजे वेगळंच वाटतंय. इतके दिवस आपण मुलं होतो, आपल्या आई बाबांकडे बघून जगत होतो. आणि आता तू आई, मी बाबा. ही बातमी ऐकून आम्हाला लय आनंद झालाय. वय तुम्ही तिकडं हात, तुम्हाला राहवणार नाही, बरोबरच आहे की. आपल्या अमोकचं बाळ येणार, ही छोटी छोटी पावलं इकडे तिकडे धावणार, त्याच्याबरोबर आपण पण लहान होणार. होय हे समजा आम्हाला हवंय, पण नाही नाही काय नाही काय नाही. तुम्ही लवकर या, तुमची वाट बघतो. हा, ठेव तू फोन. हा, काय करावं समजत नाहीये. आम्हाला अमोघ हवंय, अमोघचं बाळ हवंय, पण आर्या गुरुजींशी बोलावं लागेल. बघू काय म्हणतायत ते. जे म्हणतील तेच करावं लागेल. विचित्र परिस्थिती निर्माण झाली. एका बाजूला आनंद आणि एका बाजूला
दादासाहेब, चला कुठं? आर्याचं कौतुक करायला, अमोघ आणि आर्याच्या आनंदात सहभागी व्हायला. असं काय करता दादासाहेब? अहो, घरात अमुकचं बाळ येणार आहे. केवढा मोठा आनंद आहे. तुम्ही काळूबाईवरचा, आर्यावरचा राग मनात न ठेवता मन मोठं केलं ना, मला खरंच लई बरं वाटलं बघा. या समद्यात बाळाचा काही दोष ना, तर बाळ घरी येणार म्हणजे घरातलं वातावरण प्रसन्न असायला हवं, घरातल्या समद्यांनी आनंदी असायला हवं. तुम्ही तर त्याचे हक्काचे आजोबा, म्हणजे तुमचा आशीर्वाद, तुमचा आनंद समद समद त्याच्यापाशी पोहोचणार आहे. हे सुखाचे क्षण परत आणता येणार नाही दादासाहेब, ते असे घालवू नका. चला. अरे वेगळंच वाटतंय मला. खूप धडपण आलाय, जबाबदारी आली. अमोल, आता आपलं आयुष्य खूप बदलणार आहे. म्हणूनच हा प्रत्येक क्षण मला एन्जॉय करायचा आहे तुझ्यासोबत. मला पण. तुला पण. हा पण. आरतीचं ताट? मग बाळाचं स्वागत नको करायला? का अशी शांत बसलीयेस? कर की काहीतरी. हे बघ सई, या दोघांचा बी आनंद आता मला सहन नाही होते. सुरुवातीलाच मिठाचा खडा टाकला तर काय अर्थ आहे? सुखाच्या घोटाची चव घेतल्यानंतर ते बिघडलं तर खरी मजा आहे. बघ आता.
अरे दोघं मिळून कापा की. किडे आहेत यात. पण असा कसा काय खराब झाला? किडे बस एवढंच. हे तर फक्त सुरुवात आहे. अगं बाई, दिवा मालवला. काय चाललंय म्हणजे एका मागून एक? दिवा मालवला, केक खराब निघाला, फुगे फुटतायत. आर्या, चल बाई तू इथनं. इथं काहीतरी गडबड आहे. चल चल तू. मग तुझा जा, मी आलोच. सावकाश. हो. खाली बघ. सगळं असं वियर्ड का घडतंय? आर्याच्या पोटी पाटलांचा वंश जन्माला येतोय ही गोष्ट गुरुजींना रुचलेली दिसत नाहीये. कदाचित त्यात काहीतरी धोका असू शकतो म्हणून गुरुजीच हे समज करतायत का? पण म्हणजे आई काळूबाई, बघितलंस काय घडलं ते? आर्यावर आणि तिच्या बाळावर कोणीतरी नजर ठेवून आहे. विराटच असणार. आई हात जोडते तुझ्याकडून. खरं आर्याला आणि बाळाला सुखरूप ठेव. काकू, आपल्याला आता गप्प बसून नाही चालणार. वय, घरात जी कोणती वाईट शक्ती आली आहे ना, तिला घराच्या बाहेर काढायलाच पाहिजे. हो, त्या दिवशी सुद्धा मला घरातून बाहेर पडण्यापासून कुणीतरी अडवत होतं. आणि आता हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हे संकट आपल्याला थोपवायलाच हवं. कारण अहो, आता प्रश्न फक्त आपलाच नाहीये, बाळाचा सुद्धा. आई काळूबाई, तर तूच मार्ग दाखव.
मला माझ्या बाळाचं रक्षण करायचं आणि मी तुझं बाळ आहे. माझं रक्षण तूच करणार ना. काळूबाईच्या नावानं सांग भलं. काळूबाईच्या नावानं सांग भलं. काळूबाईच्या नावानं सांग भलं. अगं आर्या, अशी अचानक कुठे चाललीस? काकू, कुठली तरी नेगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात आली. ती कुठे ना हे हे जाणवतंय मला. मला त्या शक्तीला बाहेर काढायला हवं. आलेच मी. थांब, मी पण येते तुझ्याबरोबर. नाही, नको. तुम्ही काळूबाईचं नामस्मरण करा. मला त्याची गरज पडली. सावकाश बाई. बहुतेक याच दिशेने येत आहेत निगेटिव्ह वाईब्स. इथे अगदी स्ट्रॉंगली जाणवत आहेत निगेटिव्ह वाईब्स. पण मालतीताईंच्या खोलीतून काय येतील या वाईब्स? पाहिलंस, झाला सगळा प्लॅन उद्ध्वस्त. पण सई, एवढानच काय नाही होणार. खरं म्हणजे आपल्याला मुळावरच का अगं पण काय झालं बोलशी.